श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 724. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि अत्री मुनींचा हा संवाद या निरोप प्रसंगाच्या निमित्ताने पाहिला. अत्री मुनी अत्यंत सद्गदित झालेले आहेत. जरी ते ब्रह्मस्वरूप असले, आसक्ती विरहित असले, तरी देखील जो मन इंद्रियांना अगोचर आहे असा हा भगवंत हा प्रत्यक्ष सगुण साकार होऊन आपल्या आश्रमात आला. आणि आता निरोपाची जेव्हा तो भाषा करत आहे त्यावेळेला त्याला काय उत्तर द्यावं, कुठल्या शब्दात सांगावं की रामा तू जाऊ शकतोस. भगवंताची इच्छा ही ब्रह्मवाक्याची इच्छा आहे आणि त्यामुळं आपण त्याला शब्दाच्या आधाराने विनंती करणं चुकीचं. अंतर्यामी असलेला भगवंत सर्व काही जाणतो. अत्री मुनींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि प्रभू रामचंद्रांना त्यांनी विनंती केली की न जाणे माझं कुठलं जप तप हे साधन फलित झालं आणि प्रभू आपण मला दर्शन दिलं. सज्जनो, साधनेचा हा अहंकारच आमच्या आणि भगवंताच्या दर्शनाच्या मध्ये आड येतो. मी साधन करतो का माझ्याकडून साधन करून घेतलं जातं, या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपल्या मनातल्या अनेक अहंकाराच्या डोंगरांना सुरुंग लावू शकतं. सर्व काही भगवंतच आपल्याकडून करून घेतो या भावनेतून ज्याची वृत्ती, ज्याचं मन हे भगवंतमय झालेलं आहे, त्यालाच या साधनेमध्ये अकर्तेपण प्राप्त होऊ शकतं. अत्री मुनींचा निरोप घेताना गोस्वामीजी म्हणतात की कलियुगामध्ये त्यामुळे इतर कुठलंही साधन नाही, केवळ भगवंताचं गायन करावं, भगवंताचं चरित्र गावं आणि भगवंताची कथा नित्य स्मरण करावी, भगवंताच्या नामाला अखंड आपल्या हृदयामध्ये जतन करावं. हेच कलियुगामधल्या सर्व पापांना हरण करणारं साधन आहे. अशा रीतीने अत्री मुनींच्या आश्रमातून प्रभू रामचंद्रांनी निरोप घेतलाय आणि तिथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आज गाऊ लागतात. मुनी पद कमल नाई करिसी सा, चले बनही सुर नर मुनी सा. आगे राम अनुज पुनि पाछे, मुनि बर बेश बने अति काछे. उभय बीच श्री सोहई कैसी, ब्रह्म जीव बीच माया जैसी. सरिता बन गिरी अवघट घाटा, पति पहिचानी देही बरबाटा. जह जह जाहि देव रघुराया, करहि मेघ तह तह नभ छाया. मिला सुर बिराध मग जाता, आवत ही रघुबीर निपाता. तुरत ही रुचिर रूप तेहि पावा, देखी दुखी निज धाम पठावा. पुनियाए जह मुनि सरभंगा, सुंदर अनुज जानकी
संगा। देखी राम मुख पंकज मुनिबर लोचन भृंग। सादर पान करत अति धन्य जन्म सरभंग। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी अत्री मुनी आणि अनुसया मातेच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आश्रमाचा निरोप घेतलेला आहे. चित्रकूटच्या या परम पवित्र भूमीचा त्यांनी निरोप घेतलेला आहे. आणि आता या तिघांची त्रयी अर्थात सीता, राम, लक्ष्मण हे एका दिव्य चरित्रासाठी प्रभू रामचंद्रांचं तेजोमय क्षात्रिय असं हे चरित्र सादर करण्यासाठी या चित्रकूटापासून पुढं निबिड अरण्याच्या दिशेने आपला प्रवास करू लागतात. गोस्वामीजी म्हणतायत, मुनिपद कमल नाई करी सीसा, चले बनही सुर नर मुनी ईसा. प्रभू रामचंद्र कोण आहेत? गोस्वामीजी म्हणतात, देवता, मनुष्य आणि मुनिवर्यांचे स्वामी प्रभू रामचंद्र. सामान्य जीवाला जेव्हा या रामायणाच्या चरित्राचं दर्शन होतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं की अरे काय हा मनुष्य जन्म आहे. अयोध्येचा राजकुमार राजा दशरथ त्याचा राज्याभिषेक करणार होते, परंतु अशा प्रसंगी या प्रारब्धाने, या संचिताने प्रभू रामचंद्रांना वनवास दिला. अर्थात सज्जनो, प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे संचिताच्या आधाराने झालेलं नाही. त्याचा कार्यकारण भाव जर असेल तर त्या कार्यकारण भावाचे देखील उद्गाते प्रभू रामचंद्रच आहेत. निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार, असं हे प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं गायन त्यांच्या आपण या जन्मकथेच्या वेळेला बघितलेलंच आहे. त्यामुळे गोस्वामीजी आपल्याला स्पष्ट करू सांगतात की प्रभू रामचंद्र म्हणजे मनुष्य नाही. प्रभू रामचंद्र कोण आहेत? तर देवता, मनुष्य आणि मुनिवर्यांचे स्वामी. अशा रीतीने या प्रभू रामचंद्रांचं स्वरूप गोस्वामीजी आपल्या समोर ठेवतात. प्रभू रामचंद्रांनी वनाकडे प्रस्थान केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला गोस्वामीजी अयोध्या कांडामधलंच दर्शन एका चौपाईच्या दुरुक्तीच्या आधाराने आपल्या समोर ठेवतात. आपल्याला आठवत असेल की जेव्हा प्रभू रामचंद्र तमसा नदीपासून पुढे निघाले, यमुनेच्या तीरापासून जेव्हा अनेक ग्रामस्थांना ते दर्शन देत, आनंद देत या वनवासाच्या दिशेने पुढे चालले होते, त्यावेळेला एका टप्प्यावरती गोस्वामीजींनी एक अत्यंत सुंदर चौपाईचं चरण आपल्या समोर ठेवलं होतं की उभय बीच सिय सोहती कैसे, ब्रह्म जीव बिच माया जैसे. चित्रकूटवरून देखील प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण हे पुढे निघालेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात की श्रीरामजी पुढे आहेत, त्यांच्या मागे त्यांचे कनिष्ठ बंधू लक्ष्मणजी आहेत आणि यांच्यामध्ये सीताजी आहेत. आपल्याला तो क्रम आठवतच असेल. 123 क्रमांकाच्या दोह्यामध्ये अयोध्या कांडाच्या आपण त्याचं चिंतन केलंय की प्रभू रामचंद्र हे रस्त्याच्या समोर जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला आहेत. त्यांच्या मागोमाग सीताजी आणि त्यांच्या मागोमाग लक्ष्मणजी चालतायत. कारण एकच आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती आपल्या चरणांचा स्पर्श होऊ नये ही सावधानता सीताजी घेत आहेत. तर आपले स्वामी आणि स्वामिनीच्या चरणांच्या चिन्हांवरती आपला पाऊल पडू नये म्हणून लक्ष्मणजी
थोडंसं अंतर ठेवून त्यांच्यापासून चालतायत, परंतु समोरून जर बघितलं तर राम आणि लक्ष्मणाच्या मध्ये सीताजी आहेत. आणि हे दर्शन गोस्वामीजींनी त्यावेळेला आपल्याला अयोध्याकांडात घडवलं. त्याच दर्शनाची आता पुनरावृत्ती अरण्यकांडामध्ये होतीये. परंतु आपण सुजाण श्रोते आहात, आपण त्या चौपाईचं देखील वाचन करावं आणि या चौपाईचं देखील वाचन करावं. एक छोटासा फरक आहे दोघांमध्ये. गोस्वामीजींनी अयोध्याकांडामध्ये लिहिलंय की उभय बीच सिय सोहती कैसे, ब्रह्म जीव बीच माया जैसे. आणि अरण्यकांडामध्ये त्याच दृश्याचं दर्शन देताना गोस्वामीजी म्हणतायत उभय बीच श्री सोहती कैसी, ब्रह्म जीव बीच माया जैसी. फरक सीताजींच्या नावामध्ये त्यांनी केलेला आहे. अरण्यकांडामध्ये जी सिय होती, अरण्यकांडामध्ये जी श्री होती, ती अयोध्याकांडामध्ये सिय होती. वरवर बघता आपल्याला यामध्ये विशेष असा काही फरक जाणवणार नाही. परंतु मी आता सहज चिंतनाला बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर या अरण्यकांडाच्या सुरुवातीपासून सीताजींचं एक विलक्षण स्थान जे गोस्वामीजींनी ठेवलेलं आहे त्याचं दर्शन होऊ लागलं. बघा, अरण्यकांडाची सुरुवात झाली 30 मुळी प्रभू रामचंद्र सीताजींची पूजा करताना. एक बार चुनी कुसुम सुहाय, अशा रीतीने फुलं प्रभू रामचंद्र आपल्या हातांनी काढून सीताजींचा शृंगार करतायत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये सीताजींचं पूजन प्रत्यक्ष या परब्रह्माने केलं. आपण मागच्या कथाभागामध्ये गेलो आणि तेव्हा माता अनुसयेने दिव्य बसन भूषण पहिराय, जे नित नूतन अमल सुहाय. म्हणजे सीताजींचं पूजन या आश्रमामध्ये अनुसया मातेसारख्या अधिकारी ऋषी पत्नीकडून झालेलं आहे, जिने अत्यंत सुंदर अशी वस्त्र तिला परिधान केलेली आहेत. म्हणजे सर्वात प्रथम परब्रह्माने, त्यानंतर संत हृदयाने तिचं पूजन केलं. आणि गोस्वामीजी आज आमच्याकडून भावार्थ रूपाने जीवात्मक पातळीवरती सीताजींचं पूजन करून घेत आहेत. आम्ही सर्व जीव आहोत. आम्हाला या जगदंबेचं, आम्हाला या सीताजींचं खरं स्वरूप अजूनही कळालंच नाही. आणि त्यामुळं जी अरण्यकांडामध्ये सीताजी गोस्वामीजींच्या दृष्टीस पडतीये ती श्री रूपामध्ये आहे. ती जनकपुत्री नाही, ती सीता नाही, ती प्रत्यक्ष जगदंबा आहे. ती या विश्वाची शक्ती आहे, ती चेतना आहे, ती सर्व निधीचा साठा आहे, ती सर्व सिद्धींची दाता आहे, ती साधकाची समाधी आहे, तीच या प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची शक्ती आहे. कालच पंडित जसराजांच्या निधनाची वार्ता आली. आपण त्यांचं ते दिव्य गीत सीताजींचं पूजन करत असताना प्रभू रामचंद्रांनी जे केलं होतं त्याचं स्मरण करूयात. या दिव्य संगीताच्या आधाराने पंडित जसराजांनी आपल्याला या जगदंबेचं पूजन अत्यंत सुंदर अशा भावपूर्ण आवाजात सांगितलंच आहे. आज या सीताजींचं पूजन आम्हाला जीवात्मक पातळीवरती मानसिक रूपाने करायचं आहे. कोण आहेत सीताजी? उभय बीच श्री सोहती कैसे, ब्रह्म जीव बीच माया जैसे. बघा, आपण श्री महाराजांच्या आरतीमध्ये दररोज एक पद म्हणतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. हा भ्रम झालाय माझ्या मनामध्ये, मी जीव आहे आणि मला त्यासाठी काय कर, नमितो तव पदी संहरी माया. मायेचा संहार हे गुरुराया तू माझ्या अंतरंगामध्ये करून दे. आता मायेचं जे शुद्ध स्वरूप आहे तीच जगदंबा आहे.
मायेचं हे स्वरूपच या लीला चरित्रामध्ये सीताजी आहेत. मग सद्गुरु रायाला नेमकं आपण कोणाचा संहार करायला सांगतोय? श्री महाराज म्हणायचे, जी नाही ती माया. मग जी नाही याचा अर्थ नेमका काय आहे? आणि जर तिचं अस्तित्वच नाहीये तर तिचा संहार कसा करायचा? अनेक प्रश्न आहेत. आपण अनेकदा व्यवहारामध्ये लोकांना उपदेश देताना म्हणतो, अरे हे सर्व काही माईक आहे. या मायेच्या खेळामध्ये आपण सगळेजण रंगून गेलेलो आहोत असं देखील आपण सहजपणे बोलून जातो. परंतु नेमकं या मायेचं स्वरूप काय? मी दररोज ज्या आरतीमध्ये या मायेचा संहार करायला सांगतो, ती माया अस्तित्वात कशी आहे आणि तिचा संहार कसा करायचा? सज्जनो, पहिली गोष्ट, प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे वेगळे नाहीत. हा सर्वात प्रथम आपल्या अंतरंगातला असलेला हा द्वैत भाव काढून टाका, ज्याला समर्थ दासबोधामध्ये प्रकृती आणि पुरुषाचं अभिन्नत्व, या शिवशक्तीचं अभिन्नत्व या दृष्टीने आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे आपल्याला गोस्वामीजींनी देखील सुरुवातीला सांगितलं की गिरा अर्थ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न. समुद्राची लाट आणि समुद्र हे जसे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, त्याप्रमाणे सीता आणि राम देखील एकमेकांपासून वेगळे नाहीत. त्यामुळं परब्रह्म आणि माया, या मायेचं अतिशुद्ध स्वरूप हे या परब्रह्माची निज शक्ती आहे, जी अव्यक्त आहे. ठीक, मग या मायेच्या या अव्यक्त रूपापर्यंत ज्याला पोचता येतं तो स्वाभाविकपणे परब्रह्मापर्यंत पोचतो. त्यामुळं मायेचा संहार करायचा याचा अर्थ काय, हा आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. यासाठी आत्मारामाचा थोडासा आपल्याला आधार घ्यावा लागेल. आत्मारामामध्ये समर्थ मायेचं वर्णन करताना किती सुंदर ओवी आपल्या समोर ठेवतात. माये विण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. माये विण सहसा नातुडे, गुज योगी यांचे. आज आपण जो काही जप करत आहोत, जी काही आराधना उपासना करत आहोत, जे काही आरतीमध्ये महाराजांना म्हणत आहोत की नमितो तवपदी संवरी माया, या सगळ्याचं मूळ समर्थ आपल्याला सांगताना म्हणतात की माये विण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. ज्या मायेचा संहार करण्याची विनवणी आपण सद्गुरु रायाला करतोय, खरं तर त्या मायेच्या आधारानेच परमार्थ प्राप्त करायचा आहे. कोणीही असं म्हणू शकत नाही की मी मायेच्या पार आलो आणि मी परमार्थ प्राप्त केला. माया हे साधन आहे परमार्थ करण्याचं. बघा, परब्रह्मामध्ये संपूर्णपणे निर्विकल्पता आहे. तिथं विचार, मन या गोष्टींना स्थानच नाही. आणि त्यामुळं आज आम्ही जो काही जप करतो, जे काही भगवंताचं वाचन, गायन, भजन करतो, जी काही मानस पूजा करतो, या सगळ्याला कल्पना नावाचा आधार आहे. या सगळ्यांना मन नावाचं एक वाहन लागतं आणि हे सर्व काही मायेच्या अखत्यारीतच येतं. आणि त्यामुळं माये विण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. त्यामुळं आज सीताजींचं हे आपण पूजन करतोय, या श्री रूपाचं, की हे जगदंबे, आम्हाला देखील तुझ्या आधारानेच रामापर्यंत येता येईल बर का. समर्थ म्हणतात, माये विण सहसा नातुडे, गुज योगी यांचे. मायेच्या मदतीशिवाय हा योगींना देखील गुप्त मार्ग आकलन होता येणं शक्य नाही. योगी याचा अर्थ ज्याने भगवंताशी संयोग केलेला आहे, त्या योगी पुरुषाला देखील कळतं की मायेच्या आधाराशिवाय परब्रह्मापर्यंत आम्हाला येता येऊ शकत नाही. ज्या ध्यान मार्गामध्ये निर्विकल्प व्हायचंय, त्या अवस्थेला देखील या जगदंबेच्या कृपेशिवाय इतर कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला शेवटच्या टप्प्यात म्हणतात की माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली.
कृपाळूपणे नाथिली आपण होय. इथं या संवार शब्दाचा अर्थ समर्थ आपल्या समोर ठेवतात की माया कोण आहे? योगी यांची माऊली आहे. ज्याला भगवंत प्राप्त करायचा आहे त्याला योगी म्हटलं जातं. ज्याला संयोग करायचा आहे, ज्याला या भ्रमात्मक जगामधून बाहेर पडायचे की मी जीव हा भ्रम, या भ्रमात्मक जगामध्ये गुरुची कृपा त्याला अनुभवायची नाही, तर या भ्रमात्मक जगातूनच पलीकडे जाऊन परब्रह्माशी ज्याला तद्रूप व्हायचे तो योगी आहे. त्या योग्यासाठी ज्याला खरी भगवंत प्राप्तीची तळमळ आहे, खरी तीव्र इच्छा आहे, जे ब्रह्मानंद महाराज मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात म्हणतात की खरी आणि तीव्र इच्छा हीच योगी यांची खरी वाटचालीचा मार्ग आहे. अशा लोकांसाठी माया ही आई होते. आणि जे लोक माईक जगतामध्येच सुख शोधण्याचा प्रयत्न करतायत, जे या माईक जगतामध्येच स्वतःला सर्व संपन्न करण्याचा प्रयत्न करतायत, जे भगवत विन्मुख आहेत, ज्यांना भगवंताची भक्ती नाही, ज्यांना मुक्तीची अपेक्षा नाही, ज्यांना या भगवत भेटीची खरी इच्छा तळमळ काहीच नाही, जे बाहेरून कदाचित परमार्थिक दिसत आहेत परंतु त्यांना भगवंत आपल्या प्रपंचासाठी हवाय, अशा या माईक लोकांची ही अवस्था आहे. आणि त्यांच्यासाठी ही माया आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये न राहता गुणमाया रूपामध्ये येते. ही त्रिगुणात्मक माया होते. आणि मग अशा जीवांसाठी या मायेचे अनेक खडतर हाल अपेष्टा त्याला सहन कराव्या लागतात. परंतु ज्याला खऱ्या अर्थाने कळालं की या जीवनामध्ये जर शाश्वत काही असेल तर ते भगवत भजन आहे, त्या भगवंताचं नामस्मरण आहे, आणि त्याच्यासाठी जर त्याने या जगदंबेची मनापासून आराधना केली तर त्यासाठी माया ही त्याची आई होते. आणि जर तो केवळ तिच्याशी फसवणूक करून या देहाच्या आधाराने दृश्यातलं सुख अनुभवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी ही माया आपल्या या गुणात्मक रूपाच्या आधाराने वेगळे रंग त्याला दाखवते. आणि जो भगवंताच्यासाठी अत्यंत तळमळतोय, वेगवेगळ्या साधन पद्धतीच्या आधाराने त्याच्याशी संयोग करू इच्छितोय, त्याला हीच माया भगवंतापर्यंत घेऊन जाते. आणि तिथं जाऊन कृपाळूपणे नाथिली. आणि त्यामुळे मायेचा संवार हे जीवाचं कार्य नाही, माया ही कृपाळूपणे त्याच्यासाठी नाहीशी होते. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आहे? भगवंत आणि जीव याच्यामध्ये हा जो भ्रमात्मक पडदा आहे तो पडदा संपून जाणं हेच आत्मसाक्षात्काराचं रूप आहे ना सज्जनो. आणि त्यामुळे इथं गोस्वामीजी म्हणतायत, उभय बीच श्री सोहती कैसी ब्रह्म जीव बिच माया जैसी. त्यामुळं एका बाजूला लक्ष्मण रूपाच्या जीवाचं दर्शन आहे, दुसऱ्या बाजूला परब्रह्म रूपी रामाचं दर्शन आहे, आणि मध्ये या मायेचं शुद्ध स्वरूप आहे. या मायेचे दोन मार्ग आहेत. आता आपण काही दिवसानंतर जेव्हा रामगीतेचा अभ्यास करू तेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच या मायेचे दोन मार्ग सांगितले. एक आहे विद्यारूपिणी आणि दुसरी आहे अविद्यारूपिणी. लक्ष्मणजी सीताजींच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणांपासून थोडेसे लांबून समांतर चालतायत, याचाच अर्थ ते नित्य विद्येच्या मार्गाने चालतायत. आणि त्यामुळं मायेच्या इतक्या संलग्न असूनही सीताजी या लक्ष्मणाची आई आहेत. प्रत्यक्ष सुमित्रेनेच लक्ष्मणाला जाताना सांगितलं होतं ना की या वनामध्ये तुझे आई वडील आहेत सीता आणि राम. त्यामुळे सज्जनो, जो भगवंताचं असं सतत अनुसंधान ठेवतो, जो त्याच्या मागच अखंड चालत राहतो, तो या विद्येच्या मार्गाने जातो. आणि या उलट जो दंभाच्या आधाराने शूर्पणखा होतो, जो अहंकाराच्या आधाराने रावण होतो, जो बळाच्या आधाराने खरदूषण होतो आणि ते प्रत्यक्ष या मायेच्या बळाच्या आधारानेच परब्रह्मावरती
हल्ला करू इच्छित आहेत त्यांची काय दुर्गती होते हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे मायेचं स्वरूप आपण समजून घ्या आणि या विश्वामध्ये एकाच गोष्टीची नित्य आराधना करा की हे जगदंबे, आम्हाला देखील लक्ष्मणासारखी मती दे. जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये तुमचा मागोमाग चालण्याची बुद्धी आम्हाला दे. तुमचा मार्ग हा भजन मार्ग आहे. त्या भजन मार्गामधला आनंद हे माया तू आम्हाला दे. या नामामध्ये असलेली परम शांती तू आम्हाला दे. या ध्यानातलं दिव्यत्व हे जगदंबे तू आम्हाला दे. आणि त्यामुळं जी अयोध्या कांडामध्ये सीता होती, ती जनकपुत्री होती, ती या निबिड अरण्यामध्ये श्री झालेली आहे. कसं सांगू शब्दांमध्ये? या सगळ्या अंतरंगाच्या खुणा आहेत सज्जन. एकच सांगतो, मनोभावे सीताजींना आपण शरण जावं. जे त्रिजटांनी आपल्या सर्व राक्षसिणींना सांगितलं की सीते ही सेई करऊ हित अपना, त्याप्रमाणे या जगदंबेचं पूजन, तिची सेवा आपण मनोभावे करावी. ती आम्हाला योग्य मार्ग दाखवत प्रभू रामचंद्रांपर्यंत घेऊन येईल. गोस्वामीजी म्हणतायत की बघा, हे मायेचं स्वरूप लगेचच चरित्रामध्ये आपल्याला दिसतंय. प्रभू रामचंद्र अशा रीतीने चाललेले आहेत. जह जह जाई देव रघुराया, करही मेघ तह तह नभ छाया. जो मायेच्या या मूळ शुद्ध स्वरूपामध्ये आहे, त्याच्यासाठी माया ही छत्र रूपाने त्या जीवावरती धरली जाते. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जिथं जिथं जात आहेत, लक्ष्मण जिथं जिथं जात आहेत, मेघ त्यांच्यावरती छत्र धरतायत. हे सर्व काही या मायेचेच गुणधर्म आहेत सज्जनो. त्यामुळे भगवत भजन, भगवंताचा आश्रित असलेल्या जीवाने ना कधीच कसली गोष्टीची अपेक्षा ठेवू नये. त्याच्यासाठी ही जगदंबा या पंचमहाभूतामधल्या कुठल्याही गोष्टीच्या आधाराने त्याच्यावरती त्याचं छत्र ठेवून तो खरा चक्रवर्ती आहे, तो खरा सम्राट आहे, हे समस्त विश्वाला सांगत राहते. कुठलीही गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाही. गरज आहे भजन मार्गी होण्याची, भजनानंदी होण्याची. आवत ही रघुबीर निपाता. आता इथून भगवंताच्या या पुरुषार्थाची सुरुवात झालेली आहे. एक मार्ग बघितला, जो भगवंताचं अनुगमन करतोय त्याच्यासाठी माया ही आई आहे, आणि जो भगवंताच्या विरोधात आहे त्याच्यासाठी माया ही सर्व प्रकारचं शस्त्र घेऊन त्या राक्षसी वृत्तीचा संहार करणारी आहे. जीवात्मक पातळीवरचं हे श्रीपूजन आपण केलं आणि लगेच गोस्वामीजी म्हणतायत की त्या निबिड अरण्यामध्ये मिला असुर बिराध मग जाता, आवत ही रघुबीर निपाता. असं अरण्यामधून निबिड अरण्यात जाता जाता एका टप्प्यावरती अचानक प्रभू रामचंद्रांच्या समोर विराध नावाचा राक्षस येतो. या विराध राक्षसाचं नाव तर आपण लहानपणापासून रामायणात ऐकत आलोय, परंतु हा कोण आहे याची आपल्या सर्वांना बऱ्याचदा कल्पना नसते. किंबहुना मी देखील या विराधाचं संशोधन करतच होतो आणि मानस पीयूषमध्ये त्याचा छान विस्तार दिलेला आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा विराध कोण आहे. हा जव नावाच्या राक्षसाचा पुत्र आहे आणि त्याच्या आईचं नाव आहे शतरुधा. जव आणि शतरुधाचा हा पुत्र विराध आहे. आणि त्याने तपश्चर्येने असं वरदान ब्रह्मदेवाकडून प्राप्त केलं होतं की तो कुठल्याही अस्त्रशस्त्रांनी मरणार नाही, ना त्याचं कोणी कधी कुठल्या अंगाचा भाग कापू शकेल. वाल्मिकी रामायणामध्ये याचं स्पष्ट वर्णन आहे. आणि त्यामुळं या वरदानाने अहंकारी झालेला हा विराध राक्षस या निबिड अरण्यामध्ये जे तपश्चर्या करणारे मुनी होते त्यांचं जाऊन मांस खायचा, संपूर्ण त्यांना खाऊन त्यांच्या अस्थी या वनामध्ये तो टाकून द्यायचा.
आणि असा हा विराध राक्षस प्रभू रामचंद्रांच्या समोर आला आणि त्याला असं वाटलं की मुनी रूपामध्ये चालणारे हे कोणीतरी मुनिगणच आहेत. बघा मायेचा प्रभाव की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीताजी समोर असतानाही हा विराध त्या रूपाला जाणू शकला नाही. हेच या अविद्येचं स्वरूप या मायेचं आहे. बघा या विराध राक्षसाची पूर्वजन्मीची कथा अशी आहे की तो स्वर्गामधला एक खरं तर गंधर्व होता, परंतु कुठल्या तरी एका स्त्रीच्या मध्ये अडकल्यामुळं कुबेराची सेवा करण्यामध्ये त्याच्याकडून विलंब झाला आणि त्याचा शाप म्हणून त्याला हे राक्षस रूप मिळालं. आणि उशापाच्या रूपाने विराधाला सांगण्यात आलं की तुला तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तुझा प्रभू रामचंद्रांच्या कडून वध होईल. आणि गोस्वामीजींनी इथं मिला असुर बिराध मग जाता आवत ही रघुबीर निपाता, समोर येताच प्रभू रामचंद्रांनी त्याचा वध केला. आता इथं प्रभू रामचंद्रांनी कुठला बाण वापरला, कुठलं धनुष्य वापरलं, कारण की ज्याच्या अंगाचा भंग होऊ शकत नाही असं वरदान ब्रह्मदेवाकडून मिळालेलं आहे. त्या विराधाने स्वतःच आपल्या मृत्यूचं कारण प्रभू रामचंद्रांना सांगितलं. जेव्हा त्याने प्रभू रामचंद्रांचा प्रताप पाहिला तेव्हा त्याने सांगितलं की माझा मृत्यू हा अशा बाणांनी होणार नाही प्रभू, आपण मला जमिनीमध्ये संपूर्ण गाडून टाका, सदेह गाडून टाका, तरच मी मरीन. आणि त्यामुळं आजही चित्रकूट पर्वतावरती अत्री ऋषी आणि माता अनुसयेच्या आश्रमापासून थोडं अंतर पुढे गेल्यानंतर विराध कुंड नावाचं स्थळ आहे, जिथं या विराध राक्षसाला प्रभू रामचंद्रांनी सदेह गाडून टाकलं. आणि असा हा विराध राक्षस प्रभू रामचंद्रांनी या वनवासातून मुक्त केला. वाल्मिकी ऋषी हा विराध राक्षस मरताच त्यामधून एक अत्यंत सुंदर सुशोभित असा सूर्यदेवाप्रमाणे जो अत्यंत तेजस्वी आहे, सुवर्ण अलंकाराने जो सुसज्जित आहे असा एक सुंदर पुरुष तिथं उत्पन्न झाला. आणि तो गंधर्व आपल्या लोकामध्ये परत जायला निघाला, जो प्रभू रामचंद्रांच्या चरणी येऊन नतमस्तक झाला. आणि प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या पुन्हा लोकामध्ये परत पाठवून दिलं. बघा एका वनामध्ये अहिल्येला पती लोकात पाठवलं, इथं विराध राक्षसाला गंधर्व लोकामध्ये पाठवलं. गोस्वामीजी म्हणतायत तुरत ही रुचिर रूप तेही पावा. हे कुठलं रूप होतं? या गंधर्वाचं रूप या विराधाला प्राप्त झालं. आणि देखी दुखी निज धाम पठावा, त्याला दुःखी पाहून त्याला त्याच्या या गंधर्व लोकामध्ये प्रभू रामचंद्रांनी पाठवलेलं आहे. असा हा विराध जो सर्व दृष्टीने अपराधी होता, परंतु प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मदेवाने दिलेल्या या वरदानामुळे उन्मत्त झालेलं त्याचं हे रूप पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपापर्यंत गेलं. प्रभू रामचंद्रांच्या या सुंदर चरित्रामध्ये विराध राक्षसाचा वध हा अत्यंत चिंतनीय आहे. गुरुकृपेने आपल्याला या विराध राक्षसाचा जर आणखीन कुठला गुणधर्म जर दिसला तर आपण तो उद्याच्या कथा प्रवाहामध्ये चिंतन करूयात. आता प्रभू रामचंद्रांची स्वारी शरभंज ऋषींच्या आश्रमामध्ये येणार आहे. शरभंज मुनींचं हे चरित्र अत्यंत दिव्य आहे. सज्जनो, त्या चरित्राच्या गायनाला आपण उद्याच्या कथा प्रवाहापासून सुरुवात करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.